इयत्ता 9वी चॅप्टर 2 रिअल नंबर्स हे पाहणार आहोत. मागच्या वर्षी तुम्ही नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, रॅशनल नंबर्स, रिअल नंबर्स हे सगळे शिकलात. पण हे नंबर्स आपल्याला सेटमध्ये कसे मांडता येतात ते आपण आता ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. फर्स्ट इज द रॅशनल सेट ऑफ नॅचरल नंबर्स. Natural numbers are infinite numbers. For example 1, 2, 3, 4 infinite किती ते रॅशनल नंबर्स असू शकतात. देन नेक्स्ट इज द होल नंबर्स. होल नंबर्स रिप्रेझेंटेड 0, 1, 2, 3, 4 infinite numbers. नेक्स्ट इज द इंटिजर्स नंबर्स. इंटिजर्स नंबर्स हे सुरुवात करताना आधीच्या नंबरांनंतर निगेटिव्ह नंबर, नंतर 0 आणि नंतर पॉझिटिव्ह नंबर हे पण असे इन्फायनाईट असतात. नंतर क्यू म्हणजे सेट ऑफ रॅशनल नंबर्स. इन कर्ली ब्रॅकेट पी ऑफ क्यू इज सच दॅट पी क्यू बिलॉंग्स टू आय. आय मीन्स इंटिजर and q is not equal to 0. Then next is the set of real numbers. आणि ह्या सगळ्या नंबरचं बघितल्यानंतर हे सगळे सबसेट असतात एकमेकांचे. त्याचं एक्झाम्पल इथे तुम्हाला दिलेलं आहे. नंतर पुढचा जो टॉपिक आहे तो ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर्स. तर ऑर्डर रिलेशन्स कशी असते, एकतर ती इक्वल टू असते, एकतर ती ग्रेटर दॅन असते, एकतर ती लेस दॅन असते. इफ फर्स्ट इज अ पी अपॉन क्यू अँड आर अपॉन एस आर नॅशनल नंबर्स वेअर क्यू ग्रेटर दॅन 0 and एस ग्रेटर दॅन 0. फर्स्ट property or first order relation is if p into s is equal to q into r, then p upon q is equal to r upon s. Then second is if p into s greater than q into r, then p upon q greater than r upon s. Third is if p into s less than p q into r, then p upon q less than r upon s. हे जेव्हा आपण एक्झाम्पल बघू तेव्हा तुम्हाला हे सगळं उपयोगात येणार आहे, म्हणून आपल्याला हे शिकणं आवश्यक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. If a, b, c are rational numbers, then first property is commutative property. Suppose a plus b is equal to b plus a. याचं तुम्हाला एक्झाम्पल देता येऊ शकतं. समजा 2 plus 3 is equal to 3 plus 2. नेक्स्ट हीच प्रॉपर्टी आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये पण बघायची. ही आधी ॲडिशनमध्ये होती. मल्टिप्लिकेशनमध्ये ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए. फॉर एक्झाम्पल 2 इंटू 3 इज इक्वल टू 3 इंटू 2. नेक्स्ट प्रॉपर्टीज इज असोसिएटिव्ह. असोसिएटिव्हमध्ये ॲडिशनची प्रॉपर्टी ए प्लस बी इन ब्रॅकेट प्लस सी इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी. याचं पण तुम्हाला एक्झाम्पल तुमच्या पद्धतीने कोणतेही अंक घेऊन करता येऊ शकतं. नेक्स्ट इज मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टीज इज ए इंटू बी इंटू सी, ए इंटू बी इंटू सी. याचं पण एक्झाम्पल तुम्हाला घेता येऊ शकतं. दोघं इक्वल आले पाहिजे असा त्याचा अर्थ आहे, राईट. नेक्स्ट आयडेंटिटी is the third property. A plus 0 is equal to 0 plus a is equal to a. याचं पण फॉर एक्झाम्पल तुम्ही फॉर एक्झाम्पल 5 plus 0 is equal to 0 plus 5, तर याचा ॲन्सर हे 5 येईल. तसंच मल्टिप्लिकेशनमध्ये पण ए इंटू एची व्हॅल्यू तुम्ही 5 घेऊ शकता. 5 इंटू 1 इज इक्वल टू 1 इंटू 5 इज इक्वल टू ऑल्सो 5.
याचं पण एक्झाम्पल तुम्हाला घेता येऊ शकतं. नेक्स्ट प्रॉपर्टी इज इनवर्स प्रॉपर्टी. ए प्लस इन ब्रॅकेट मायनस ए इज इक्वल टू 0, म्हणजे ऑपोजिट नंबरची सम ही नेहमी 0 असते. नेक्स्ट मल्टिप्लिकेशनमध्ये ए इंटू 1/a इज इक्वल टू 1, बट ए इज नॉट इक्वल टू 0. दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. आता आपण बघू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग टाईप याचे एक्झाम्पल्स कसे असतात किंवा हे कसे ओळखायचे. त्याला रिकरिंग किंवा नॉन रिकरिंग असंही म्हणतात. हे पण तुम्ही मागच्या वर्षी शिकला आहेत 8वीमध्ये. फर्स्ट एक्झाम्पल 2/5. आता टर्मिनेटिंग नंबर कसा ओळखायचा त्याच्यासाठी जर डिनॉमिनेटरने न्यूमेरेटरला पूर्ण भाग गेला, त्या संख्येला पूर्ण भाग गेला तर ही टर्मिनेटिंग टाईपची संख्या असते. मग तुम्हाला 2 एक्झाम्पल मी लिहून दिलेले आहेत. तर नॉन टर्मिनेटिंग टाईपमध्ये डिनॉमिनेटरने न्यूमेरेटरला पूर्णपणे भाग जात नाही, पण जर गेला तर तो रिकरिंग असतो आणि एखादा नंबर जर पुन्हा पुन्हा येत असेल तर आपण त्याच्या डोक्यावर टिंब ठेवतो. नेक्स्ट एक्झाम्पल, हा नंबरचा ग्रुप असतो. नंबरचा ग्रुप जर पुन्हा पुन्हा येत असेल, इथे समजा 1.513 513 हा नंबरचा गट पुन्हा पुन्हा येतो आहे, म्हणजे आपण त्याच्या डोक्यावर लाईन ठेवतो. हे झाले टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग टाईप. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 बघायचा आहे. आत्ताच आपण टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग हे टाईप कसे ओळखायचे त्याचं एक्झाम्पल्स तुम्ही बघितले. आता आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन इज अ क्लासिफाय टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग टाईप. फर्स्ट एक्झाम्पल इज 13/5. Numerator is 13 and denominator is 5. 5 2 जा 10 and 5 6 जा 30, म्हणजे ह्या 5ने ह्या 13ला पूर्णपणे भाग गेला, म्हणजे हा जो नंबर मिळाला आपला हा कोणता टाईप मिळाला? टर्मिनेटिंग टाईप मिळाला. नेक्स्ट क्वेश्चन 2/11. आता ह्या 11ने ह्या 2ला भाग जात नाही, म्हणून आपण काय घेतो? आधी 0 घेतो. म्हणजेच ह्या 11ने ह्या 2ला भाग गेल्यानंतर म्हणजे हा झाला 20, म्हणजेच 0.18 याचा आन्सर येतो. पुन्हा 18 येतं, म्हणजे हा जो ग्रुप असतो हा नंबरचा ग्रुप पुन्हा पुन्हा येतो आहे, म्हणून आपण त्याच्या डोक्यावर लाईन ठेवतो. म्हणजेच हा कोणता टाईप झाला? नॉन टर्मिनेटिंग टाईप. म्हणजे आपल्याला असे नंबर्स हे ओळखता येऊ शकतात. आता पुढचे 2 एक्झाम्पल असतील तर ते तुम्हाला सोडवता येऊ शकतात. क्वेश्चन सेकंड, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. फर्स्ट एक्झाम्पल 127 डिवायडेड बाय 200. आता डेसिमल फॉर्ममध्ये नंबर आपल्याला मिळवायचा आहे, म्हणजे 127/2 × 100, म्हणजे 200ची फोड आपण 2 × 100 केली. ह्या 2ने ह्या 127ला डिवाईड करायचं, म्हणजे 63.5/100, म्हणजेच याचा अर्थ 0.635 हे नंबर आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये मिळतो. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल 23/7. या 7ने या 23ला डिवाईड करायचं आहे, म्हणजे 3 3 जा 21, 3.285714. तुम्ही मला आता डायरेक्ट बाईंनी कसं काय हे आणलं? तर हे आपल्याला आधी सोडून बघावं लागेल की ह्या 7ने ह्या 23ला भाग गेल्यानंतर आपल्याला हा क्वोशंट मिळतो, म्हणजे हा नंबर आपल्याला पुन्हा पुन्हा मिळतो. म्हणजेच आपण इथे 3.285714
याच्यावर आपल्याला पूर्णपणे हा रिकरिंग नंबर मिळतो, म्हणजेच 23/7 हा नंबर आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये मांडता येऊ शकतो. फर्स्ट एक्झाम्पल 0.6 रिकरिंग. पॉईंट नंतर एकच संख्या असेल तर आपण 10 घेतो, 2 असतील तर 100 घेतो आणि 3 असतील तर 1000 घेतो. फर्स्ट क्वेश्चन 0.6 रिकरिंग. लेट x is equal to 0.6, that is the first equation. Then multiply both sides by 10. 10 into x, 10x is equal to 0.6 into 10 means 6.6 recurring. Equation second. Then subtract equation 1 from equation second. 10x minus x is equal to 6.6 recurring minus 0.6 recurring. यांची subtract 9x is equal to यांची subtract 6. Therefore x is equal to 6/9. हा मल्टिपल आहे, इकडे येताना तो डिवाइड होईल. Therefore x is equal to 2/3. म्हणजेच हा आपल्याला मिळाला P/Q ह्या फॉर्ममध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल आपण आता 100चं असेल तर कसं बघायचं. नेक्स्ट एक्झाम्पल 0.37 रिकरिंग. लेट x is equal to 0.37, that is first equation. Multiplying both sides by 100. आता 100ने का मल्टिप्लाय करायचं, कारण पॉईंट नंतर आपले किती नंबर्स आहेत, 2 नंबर्स आहेत. Therefore 100 into x, 100x is equal to 37.37, that is second equation. Then subtract equation 1 from equation second. 100x minus x is equal to 37.37 minus 0.37. Then what is the subtract? 99x is equal to 37. Therefore x is equal to 37/99. That is the P/Q form. या पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट 2.1 कंप्लीट झाला आहे. आणि आता उरलेले जे एक्झाम्पल आहेत ते तुम्हाला घरी सोडून बघायचे आहेत, म्हणजे हा तुमचा होमवर्क झाला.